झालेला आहे. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे भारतीय विज्ञान शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे राजे महात्मा ज्योतिबा फुले, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई या सर्व महामानवांच्या महामातांच्या कार्याला आणि त्यागाला विनम्र अभिवादन करून आज आपण आपल्या सम्राटनगरमध्ये माता रमाबाई महिला मंडळाची मीटिंग आयोजित केलेली आहे. कालच आपली 2 दिवसापूर्वी जी नवीन कमिटीची स्थापना झाली आहे त्यानंतर आपली आजची पहिली मीटिंग आयोजित केलेली आहे. तर इथे कोणी म्हणजे जी कमिटीवर आमच्या 8-10 महिला घेतलेल्या आहेत तर त्या 8-10 महिलांमध्ये कोणी म्हणजे कमिटीवर अध्यक्ष उपाध्यक्ष असं आपल्या सदस्यामध्ये राहणार नाही आहे. सगळ्यांनी मिळून आपल्याला वर्षभर काम करायचं आहे. मी एक प्रपोजल म्हणजे ज्यावेळेस सम्राट लोक मंडळाची मीटिंग झाली होती आणि तिथे सम्राट लोक मंडळाची कमिटी नेमणूक केली होती त्यावेळेस मी अध्यक्षांसमोर एक प्रपोजल टाकलं होतं की ज्यावेळेस तुमची प्रत्येक वर्षी मीटिंग घेऊन कमिटी नवीन स्थापन करतात तसं आमच्या महिलांची पण एक कमिटी प्रत्येक वर्षी स्थापन करा. कारण म्हणजे प्रत्येक इथल्या महिलेला दरवर्षी अध्यक्षपद भूषवता येईल आणि सगळ्यात तिच्याबरोबर ज्या इतर 10 महिला असतील त्यांना देखील काम करायला उत्साह येईल. आणि आतापर्यंत आपल्या रमाबाई महिला मंडळामध्ये जी मरगळ चालू होती ती आपल्याला मरगळ आता इथून पुढे झटकून टाकायची. याच्या आधी म्हणजे हे माझं माहेर आहे आणि माझं बालपण इथे गेलेलं आहे पण मी माझा हा सम्राटनगरचा इतिहास सांगते की इथे आपल्या पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये बुद्धवाड्याचं नाव अगदी मोठं होतं. इकडे तिकडे नेरळचा बुद्धवाडा म्हटला तर ते भूषण होतं एक प्रकारे की नेरळचा बुद्धवाड्याचा आपला बुद्धवाडा नाही तिथे ज्या जयंत्या होतात हे सगळं इथे अजूनही जुने कार्यकर्ते त्यांना माहीत आहे. तर आपल्याला ती कथा परत पुढे आणायची म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना मी सुरुवात अशी केलेली आहे की आपण भले मी अध्यक्ष असेल पण इथे माझं अध्यक्षपद नाही आहे. इथे प्रत्येकजण बसलेले अध्यक्ष आहे, प्रत्येकजण उपाध्यक्ष आहे, प्रत्येकजण सेक्रेटरी आहे. इथे कोणी कुणाचं महानपान असा घ्यायचा नाही. सगळ्यांनी मिळून आपल्याला वर्षभर दोघांनी काम करायचं आहे. वर्षभरामध्ये ही कमिटी बरखास्त होणार आहे आणि परत नवीन कमिटी स्थापन होणार आहे. मग मी आता जर अध्यक्ष असतील आणि माझे विचार तुम्हाला कोणाला नाही पडते तर तिथे तुम्ही मला समजून सांगा की ताई तुम्ही हे चुकीचं बोलता. मी तिथे राग अजिबात धरणार नाही. म्हणजे ती प्रत्येकीने असं जर समजून घेतलं तर आपण वर्षभर अगदी जोमाने कामं करू. येणारे प्रत्येक पौर्णिमा येणारे प्रत्येक सण आपल्या बौद्ध धर्मातले त्यानंतर आपली सगळ्यात मोठं आपल्याला आव्हान आहे आपल्या आंबेडकर जयंती. तर आंबेडकर जयंतीला काय काय करायचं त्याच्यासाठी आपली पहिली मीटिंग आपण भरवलेली आहे आणि इथे बसलेल्या सगळ्यांनी प्रत्येकीचं मनोगत व्यक्त करायचं आणि त्याच्यातून आपण म्हणजे आजच्या मीटिंगला प्रश्न आपण उपस्थित करायचे आणि त्याची उत्तरं देखील आपण सगळ्यांनी मिळून सोडवायचे. तर अशा प्रकारे आता आपण मीटिंगला सुरुवात करूया. मी 2 शब्द बोलले आणि इथेच थांबते आणि आता सगळ्यांच्या मनोगताला आपण सुरुवात करूया. सर्वांना जय हिंद.